हे बघा ब्लॉगिंग करताना कशी माझी मजा येते. बघड चालू झालाय. बेसला जा अजून तरी पण ह्यांना मस्ती सुचते. बेसला आहे पण आता टॉपला जायचं आपल्याला. गाईज वेट अँड सी. सीधा आंबा घाट. घाट का आंबा. ह्यांना सगळ्यांना जीवाची किती काळजी आहे बघा. तू पुढे बघ. आता इकडं बघितलं ना, मी जर पूर्ण लक्ष काढलं ना कोण पण घरी पोहोचाय नाही. आता तू पुढे बघ. सगळा रस्ता पण खराब आहे. रात्रीच्या आधी आंबाघाट कव्हर करावं म्हणलं तर ह्यांना फोटो काढायचे होते. फोडून खा सुट्टी देणं हातात निसकावून घेऊन गेलो मी तर काय करू परत. मला काय आमचे 5 शेंगदाण टाकले ती. बघा हा व्ह्यू. हेच तर मूर्तीत आहे ना. असतो भावांनो आपला सह्याद्री. तरी कोकण येत नाही. आम्ही पुण्याला कोकण बघायचं. कोकण काहीच गाव आहे. अक्षरशः 6 वाजल्यापासून गाडी चालवते. मला घरी जायचं आता. हो पांड्या गाडी कालच धुतलेली. लागा रत्नागिरीत पोहोचलोय. भावाने अजून हॉटेल बघितलं नाही. आता काय रोडच्या साईडला गाडी लावून थांबलोय. भावानं बघितलं तर ठीक, नाहीतर बीचवर गाडी घेऊन झोपायचं. रूम बघतील तेव्हा बघतील म्हणलं. जवळच एक डीमार्ट होतं तिथं मी आलो शॉर्ट घ्यायला. प्रत्येकला दरवाजाचा लॉक काय लागता लागेना. रत्नागिरीमध्ये आमच्यासोबत असं काय होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण बघा पुढच्या पार्टमध्ये आमच्यासोबत काय झालं. भेटू पुढच्या पार्टमध्ये.